नमस्कार, नमस्कार. नमस्कार. माझं पूर्ण नाव आहे संजय कुमार भैयाला लुकरे. माझ्या मुलीला नीटमध्ये 635 गुण होते आणि तिचा सिलेक्शन गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज अमरावती इथं झालेलं आहे. कोचिंग निवडणे हा खरोखरच एक एक मोठा प्रश्नच असतो. कोचिंग नसेल. निवडताना नागपूरचाही विचार केला होता, हं. गोंदियाचाही विचार केला, परंतु तिथला जो रिझल्ट होता करिअर झोनचा आणि सरांच्या बाबतीत जे आम्ही ऐकलं होतं विद्यार्थ्याकडून, की बाबा म्हणजे त्यांचा शिकवणं वगैरे चांगलं आहे. सगळे जे टीचर आहेत, त्यांचा सगळ्यांचा शिकवणं वगैरे एकदम व्यवस्थित आहे. आणि त्याच्यानंतर सरांचा देखील विद्यार्थ्यांवर पूर्ण वेळ वाच असतो, लक्ष असतो त्यांचा, की कोण जातात, कोण येतात आणि त्या दृष्टीने देखील म्हणजे ते मुलांवर त्यांचं नियंत्रण असतं. असते. काय की आपली मुलगी एक म्हणजे ते चांगल्या याच्यावर होऊन राहिली, उंच पदावर जाणार आहे. म्हणजे एक खुशी होत आहे, मग गर्व होत आहे आपल्या मुलीबद्दल, की आपली मुलगी म्हणजे एवढ्या याच्यातून लागली ती. एवढं कॉम्पिटिशन याच्यातूनही ती लागली. एक आनंद होत आहे. आमच्यासाठी तर अभिमानाची बाब आहेच, परंतु मुलींची मेहनत देखील आहे. ती जेवढा वेळ बसत होती म्हणजे तेवढा ती करत होती मेहनत. त्या मानाने तिला हे भेटली, फळ भेटला. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार, नमस्कार. माझं पूर्ण नाव आहे संजय कुमार भैयाला लुकरे. राहणं सिंटॅक्स कॉलनी, फुलचीपेठ गोंदिया येथे होत आहे आणि मी जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा किंचिरा खुर्द इथं मी सहाय्यक शिक्षक या पदावर कार्यरत आहोत. माझं सुनीता संजय कुमार होकरे. मी हाऊसवाईफ आहे आणि इथे सेल्टेस कॉलनी ते राहते. माझ्या मुलीला नीटमध्ये 635 गुण होते आणि तिचा सिलेक्शन गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज अमरावती इथं झालेला आहे. कोचिंग निवडणे हा खरोखरच एक एक मोठा प्रश्नच असतो. कारण की मुलांचा म्हणजे तो 2 वर्षांचा प्रश्न असतो. तर आम्ही कोचिंग नसेल. निवडताना नागपूरचाही विचार केला होता, हं. गोंदियाचाही विचार केला, परंतु इथला जो रिझल्ट होता करिअर झोनचा आणि सरांच्या बाबतीत जे आम्ही ऐकलं होतं विद्यार्थ्याकडून, की बाबा म्हणजे त्यांचा शिकवणं वगैरे चांगलं आहे. हं. चांगल्या पद्धतीने ते मुलांना हां. सहकार्य करतात. तर म्हणून आम्ही आणि मागील 2-3 वर्षांचा जो त्यांचा रिझल्ट बघितल्यानंतर आम्ही करिअर झोन गोंदिया इथंच आम्ही क्लास लावायचं ठरवलं. मुलींना मी विचारलं, की "बाबा क्लास तुला लावायचा आहे का?" तर ते म्हणे, "ठीक आहे," म्हणे, "मी इथंच करिअर झोनलाच लावतो," म्हणे क्लास. रोहित झा सरांच्या बाबतीत बोलायचं झालं म्हणजे त्यांचं शिकवणं वगैरे किंवा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणे, वेळोवेळी त्यांचा आत्मविश्वास वाढवणे, त्या दृष्टीने ते सतत विद्यार्थ्यांना मोठं म्हणजे मोटिव्हेट करत असतात. आणि त्याच्यामुळे कसा आहे तो नीटमध्ये जेव्हा सीरीज मुलांच्या चालू होतात, तर त्यांचा स्कोअर देखील कधी अप डाऊन होत असतो. तर अशा वेळेस ते मुलांचा आत्मविश्वास वाढवून त्यांना चांगल्या पद्धतीने योग्य ते असं मार्गदर्शन करतात किंवा वेळोवेळी जी काही त्यांची अडचण आली, तर ती स्वतः लक्ष घेऊन ती अडचण ते सोडवण्याचा प्रयत्न करतात. सगळे जे टीचर आहेत, त्यांचा सगळ्यांचा शिकवणं वगैरे एकदम व्यवस्थित आहे. टीचिंग जो स्टाफ आहे, त्यांचा देखील चांगल्या पद्धतीचा त्यांना सहकार्य असतो. त्याच्यानंतर त्यांची जी लायब्ररीची सुविधा आहे, तिथं देखील त्यांना योग्य पद्धतीने सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. आणि त्याच्यानंतर सरांचा देखील विद्यार्थ्यांवर पूर्ण वेळ वाच असतो, लक्ष असतो त्यांचा, की कोण जातात, कोण येतात आणि त्या दृष्टीने देखील म्हणजे ते मुलांवर त्यांचं नियंत्रण असतं. मुलं इतरत्र भटकू शकत नाही. म्हणजे त्यांच्या पूर्ण त्या अभ्यासाकडे त्यांचा पूर्ण हे असते. त्या सरचं लक्ष आहे, तर आपण ते केलं पाहिजे, तिथे राहायला पाहिजे, असं मुलांचं पूर्ण हे राहते. गर्व तर होतच आहे, की आपली मुलगी एक म्हणजे ते चांगल्या याच्यावर होऊन राहिली, उंच पदावर जाणार आहे. म्हणजे एक खुशी होत आहे, मग गर्व होत आहे आपल्या मुलीबद्दल, की आपली मुलगी म्हणजे एवढ्या याच्यातून लागली ती. म्हणजे एवढं कॉम्पिटिशन याच्यातूनही ती लागली. म्हणजे
आनंद होत आहे. हो, आमच्यासाठी तर अभिमानाची बाब आहेच. परंतु मुलींची मेहनत देखील आहे. तिची मेहनत. मुलगी म्हणजे सकाळी 6 वाजे घरून निघत होती. तर ती कोचिंग वगैरे झाल्याच्या नंतर ती पूर्ण वेळ तिथल्या लायब्ररीमध्येच राहायची. ती सरळ 8 वाजे घरी यायची वापस. 8, 8:30, 9 वाजेपर्यंत ती घरी वापस येत होती. म्हणजे पूर्ण वेळ ते ती तितका वेळ कोचिंगमध्येच राहायची ती. 6 वाजतापासून म्हणजे ती 5:30 लाच उठून जात होती. आपला पटापट करून म्हणजे 6 तिथे बरोबर टच 6च्या पहिले तिथे टच होऊन जायचा. मग अजून 9 वाजता रात्री यायची. मग आम्हाला दुपारी एक डब्बा, संध्याकाळी नाश्ता म्हणजे तिच्याकडे आम्ही देत होतो लक्ष. पण तेवढीच तिची जास्त मेहनत आहे आमच्यापेक्षा. म्हणजे ती जेवढा वेळ बसत होती म्हणजे तेवढा ती करत होती मेहनत. त्याच्या मानाने तिला ते भेटली, फळ भेटलं. धन्यवाद.